कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा, गळीत ऊस हंगामाला अवकाळी पावसाचा मोठा फटका, शेतवडीत पाणी साचल्यानं ऊसतोड थांबली। परभणीत तूरनंतर रब्बीचा हरभरा ही धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 79.88% क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या पूर्ण, हरभऱ्याला सर्वाधिक पसंती, समाधानकारक पावसामुळे लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज। अहिल्यानगरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव, लाल कांद्याची 5100 क्विंटलनं विक्री, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, मार्तंड खंडोबा देवाची तळई भरून देवाची आरती करण्यात। सांगलीच्या वाळवा तालुक्यात धुक्याचं साम्राज्य, वाळवा आणि शिराळा तालुक्यात अवकाळी पावसानंतर धुक्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। नाशिकच्या मालेगावातील समंद गावात चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सवाला सुरुवात, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बीडच्या परळीतील हेळंबमध्ये ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न, राज्यभरातील भाविक दर्शनासाठी हेळंबमध्ये दाखल। गोंदिया जिल्ह्यातील कुडब्यात रेतीची अवैध वाहतूक, जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदारांची कारवाई। पुणे जिल्ह्याच्या नदीपात्रातील वाळू उपशावर ड्रोन नजर ठेवणार, दौंड, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी। नवी मुंबईच्या द्रोणागिरी परिसरात आरोग्य सेवा केंद्र सुरू करा, शेकाप नेते प्रीतम म्हात्रेंची मागणी। मुंबईकरांना अद्याप मुबलक पाण्याची प्रतीक्षाच, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचं काम संथगतीनं। बीडमधील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारापोलीत कंपनी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। जळगावात महापालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणी 3 गुन्हे दाखल, चोरीचे मुख्य सूत्रधार ठाकरे गटाचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर। परभणीतील पाथरी नगरपालिका प्रशासनाचा प्रताप, रोहित्र वेळीच दुरुस्त न केल्यानं 12 दिवसांपासून पाणी टंचाई। मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या वेगाला AI आधारित कॅमेऱ्यांद्वारे आवर, वेगमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना 2 ते 4 हजार रुपयांचा दंड। मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 90% पूर्ण, तर केबल ब्रिजवरील स्लॅबचं काम सुरू, यामुळे मुंबई पुणेचं अंतर कमी होणार, पुढील 2 ते 3 महिन्यात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। नंदुरबार जिल्ह्यातील 4,16,000 कुटुंबियांची अद्यापही EKYC नाही, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना EKYC बंधनकारक। जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते संजय वराडेंचं उपोषण, इच्छादेवी परिसरातील 7 जणांच्या मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी। धुळ्यात EVM विरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक, सोमवारी शहरातून EVM विरोधात मशाल मोर्चा निघणार।